हॅलो एव्हरीवन. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. आज मी बनवणार आहे नागपंचमी स्पेशल मेनू. नागपंचमीला असं असतं ना की चिरायचं नाही किंवा तवा ठेवायचा नाही, तर त्या दृष्टीने मी आज बनवते आहे दाल चिकोल्या आणि कानुले व गव्हाची खीर. तर मी सगळ्यात आधी तुरीची डाळ आणि मुगाची डाळ घेतली आहे, स्वच्छ धुवून घेतली आहे आणि ती कुकरला शिजवून घेणार आहे. त्यात मी थोडं तेल, हळद आणि हिंग घातलं आहे आणि कुकरला मी 3 शिट्ट्या त्याच्या करून घेणार आहे. नागपंचमीला तुम्ही काय बनवतात हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि त्यासोबतच मी गव्हाची खीर करणार आहे. गव्हाची म्हणजे दलिया, आपला दलिया असतो तो दलिया घ्यायचा. कोणी कोणी गहू भिजत ठेवून ते कुटून त्याचे पण बनवतात, पण मी डायरेक्ट रेडीमेड दलिया घेतला आहे. तो सुद्धा मी पाण्याने धुवून कुकरला त्यासोबत लावून घेतला आहे. इकडे मी कानुले बनवण्यासाठी त्याची तयारी करते. कानुले बनवण्यासाठी गव्हाचं पीठ घेतलं आहे 2 वाट्या. त्यात चवीनुसार मीठ घातलं आहे, तेल घातलं आहे मोहन आणि पाणी घालून मिक्स करून मळून घेणार आहे. जास्त सैलसर नाही, थोडं कडकच भिजवायचं आहे. थोड्या वेळ मी त्याला ठेवून देणार आहे साईडला. त्यानंतर मी आता जी गव्हाची खीर बनवणार आहे त्यासाठी मी गुळाचं पाणी बनवून घेते. तुम्ही हवं तर फक्त साखरसुद्धा घालू शकता, पण मी गूळ घालते. गूळसुद्धा मी पावडर घेते, कारण चिरायचं नाही आहे आज म्हणून गुळाची पावडर घेतली. गुळाची पावडर थोडा कलर डार्क आहे तिचा, म्हणून थोडा डार्क कलर दिसतोय. आणि 2 चमचे मी साखरसुद्धा टाकली आहे. मिक्स करून घ्यायचं आहे आणि ते उकळून घ्यायचं, त्यामुळे सगळा गूळ जो आहे तो डायल्यूट होऊन जाईल. इकडे ही डाळसुद्धा शिजली आहे. आता आपण वरणफळ, तुम्ही दाल चिकोल्याला काय म्हणतात, वरणफळ म्हणतात किंवा अजून काय म्हणतात ते मला नक्की सांगा. आता मी कढईत त्याला तेल टाकलं आहे, जिरं मोहरी टाकली आहे, शेंगदाणे टाकले आहेत. छान त्याला परतून घ्यायचं आहे. त्यानंतर मी लसूण पेस्ट घालणार आहे, कढीपत्ता घालणार आहे. कोणी कोणी यात कांदासुद्धा घालतं, पण आज आपल्याला चिरायचं नाही आहे म्हटल्यावर मी फक्त लसूण घातला आहे. लसूणसुद्धा मी ठेचून घेतला आहे. त्यानंतर त्यात मसाले घालणार आहे. आधी हळद घातली आहे, नंतर लाल तिखट घातलं आहे 2 चमचे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता. आता त्यात थोडंसं काळा मसाला घातला आहे. मसाला करपायला नको म्हणून थोडं पाणी घातलं आहे आणि छान त्याला परतून घेतलं आहे. नंतर त्यात शिजवलेलं वरण मी घालणार आहे. तुम्हाला कितपत पातळ हवं आहे किंवा काय, त्यानुसार तुम्ही त्याच्यात पाणी घालू शकता. मी थोडं पाणी अजून घातलं आहे, कारण ते वरणफळ त्यात टाकल्यानंतर शिजायला थोडं पाणी लागेल आणि त्यानंतर ते घट्ट होईल, म्हणून थोडं पाणी जास्त घातलं आहे. नंतर मी मीठ घातलं आहे आणि थोडासा आंबटपणा येण्यासाठी मी त्यात आमसूल घातलं आहे. बघू शकता कितपत मी पातळ घेतलं आहे. नंतर मी साखर टाकली आहे त्यात. थोडंसं गोड आंबट टेस्ट जर आली ना त्याला, तर छान लागते. वरण मी साईडला ठेवलं आहे उकळायला, तोपर्यंत मी इकडे खीर बनवून घेणार आहे गव्हाची. त्यासाठी मी तो दलिया कढईत घातला आहे. त्यानंतर मी त्यात गुळाचं पाणी घालणार आहे, जे आपण बनवून ठेवलं होतं गूळ आणि साखरेचं. ते पाणी मी घालणार आहे आणि ते पाणी शक्यतो गाळूनच घ्या, किंवा कारण काय असतं ना की त्यात गुळामध्ये थोडंसं कचरा असू शकतो, म्हणून मी गाळून घेतलं आहे. नंतर वेलची पूड घालायची आहे. नंतर बदामाचे तुकडे घातलेत. हवं तर तुम्ही मनुकेसुद्धा घालू शकता, पण मी स्किप केलं आहे.
गुळाचं पाणी घातल्यानंतर त्याला चांगली उकळी येऊ द्यायची आहे. कारण लगेच जर तुम्ही दूध घातलं ना, इथे मी तुम्हाला दाखवायचं विसरले, की मी आधी उकळी आणून घेतली त्याला छान. नंतर मी त्यात दूध घातलंय. कारण दूध घातल्यानंतर ते फाटू शकतं गूळ असल्यामुळे. म्हणून मी आधी छान त्याला उकळी आणली आहे. नंतर मी दूध गॅस बंद करून मग दूध घातलंय. इथे आपली गव्हाची खीर रेडी आहे. त्यानंतर मी आता हे कान्हुल्याचं पीठ थोडं साईडला ठेवणार आहे. नंतर जे आपल्याला डाळ चिकोल्या बनवायचे आहे त्यासाठी मी इथे चिकोल्यांची तयारी करणार आहे. त्यात मी गव्हाचं पीठ घेतलं आहे. नंतर हळद, मीठ घातली आहे. थोडा ओवा घातला आहे आणि तेल घातलं आहे. तेलामुळे काय होतं ना, ते छान मऊ होतात. आता हे सगळं मिक्स करून मळून घेणार आहे. इथे मी मळून झालं आहे. आता मी त्याचे चिकोल्या बनवणार आहे. आता आपल्याला इथे कापायचं नाही आहे, तर आपण सुरीसुद्धा यूज करू नाही शकत इथे. त्यामुळे मी एक ट्रिक वापरली आहे. याची छान चपाती लाटून घ्यायची आहे. खूप जाड नाही, पातळ अशीच लाटायची. कारण ती वरणात टाकली ना, तर ती नंतर थोडी जाड होऊ शकते. म्हणून मी छान पातळ लाटून घेतलं आहे पोळी. तर मी इथे छोटी तुमच्याकडे जी वाटी अवेलेबल असेल, छोटी सगळ्यात छोटी वाटी, त्या वाटीनुसार मी त्याचे गोल काप करून घेतले. आता हे सगळं इकडे मी या वरणात टाकणार आहे. वरणाला पण छान उकळी आली आहे. त्याच्यानंतर हे चिकोल्या मी त्यात टाकणार आहे. अशा प्रकारे मी सगळं चिकोल्या बनवून वरणात सोडणार आहे. जेव्हा जेव्हा तुम्ही त्यात चिकोल्या टाकाल ना, तेव्हा तेव्हा त्याला मिक्स करून घ्यायचं आहे. कारण काय होतं, की आपण जर मिक्स नाही केलं, व्यवस्थित हलवलं नाही, तर ते एकमेकांना चिकटू शकतात. त्यामुळे मध्ये मध्ये त्याला हलवत राहायचं आहे आणि नंतर त्याला झाकण ठेवून छान एक उकळी येऊ द्यायची. आता मी इथे थोडा वेळ ठेवलं होतं. त्याच्यानंतर मी आता चेक केलं तर ते छान शिजले आहे चिकोल्या. आता इथे आपलं वरणफळ तयार आहे. आता आपण बनवतोय कानुले. कानुल्यासाठी मी सगळ्या पिठाचे छान छोटे छोटे गोळे तयार करून घेणार आहे. माझ्याकडे स्टीमर नाही आहे, त्यामुळे मी काय करते, चाळणीवर वाफवून घेते. त्यासाठी मी चाळणीला आधीच तेल लावून घेतलं आहे. ही छोटी पोळी खूप पातळ लाटायची. कारण जर तुम्ही जाड लाटली तर ते नंतर खायला बरं नाही वाटत. म्हणून जेवढं शक्य होईल तेवढं पातळ लाटायचं आहे. चिकटत असेल तर थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे मध्ये मध्ये. दोन्ही साईडने छान लाटून पातळ अशी लाटून घ्यायची. नंतर आतमध्ये तेल लावायचं आहे आणि फोल्ड करून घ्यायचं आहे. आणि ही आपलं कानुले ठेवायचे चाळणीवर. अशाच प्रकारे सगळे कानुले मी करून घेणार आहे. जेवढं तुम्ही पातळ लाटाल ना, तेवढं ते खायला छान लागतं. याला सुद्धा आतमधून तेल लावून घ्यायचं आहे. त्यामुळे त्याचे लेयर छान पडतात.
याला खूप प्रेस करायचं नाही आहे फोल्ड करताना, कारण मग ते चिटकून जातं एकमेकांना. थोडं हलक्या हाताने थोडं दाबायचं आहे. इथे मी पाणी आधीच ठेवलं होतं उकळायला. त्यावर मी ही चाळणी ठेवणार आहे. तुमच्याकडे पण जर स्टीमर नसेल तर तुम्ही अशा पद्धतीने स्टीम करू शकता. किंवा मग तुम्ही इडली पात्रात सुद्धा ते वाफवून घेऊ शकता. ज्याप्रमाणे तुम्ही इडली ठेवतात ना, त्याप्रमाणे हे कान्हुले ठेवायचे त्यात आणि ते वाफवून घेऊ शकता. पण शक्यतो मी चाळणीवरच करते. तुम्ही बघू शकता आता इथे मी 5-10 मिनिटासाठी ठेवलं होतं आणि इथे आपले कान्हुले तयार आहे. आता आपण ते सर्व्ह करून घेऊया. गव्हाची खीर आणि वरणफळ किंवा चिकोल्या, तुम्ही जे म्हणत असाल ते. आणि वरून असं छान तूप टाकायचं आहे. ही इथे आपली नागपंचमी स्पेशल थाली तयार आहे.